रंग इथे राहिला. श्री रामतनूंचा तारा आभाळात गेला आणि रंग इथे राहिला याचा अर्थ काय? माणसाच्या शक्तीचं सतत प्रक्षेपण होत असतं आणि त्याचा सभोवतालच्या वातावरणावर परिणाम घडत जातो. शरीर हयात असेपर्यंत शरीराच्या मर्यादेत राहून त्याचं प्रक्षेपण चालतं, पण शरीर सुटलं की त्या अनिर्बंध बनतात. देशकालाची बंधनं त्यांची गळून पडतात आणि त्यांचा मुक्त संचार होऊ लागतो. निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारेही त्या कार्य करू शकतात, कारण सर्वांचं मूल जीवन चैतन्य आहे. ते लाभल्यावर निर्जीव पंचमहाभूतेही जगात जिवंत होऊन कार्य करू लागतात. मग त्या भूतांची मूलतत्व किंवा त्यांच्याही मुळाशी असलेली कारणसृष्टीही कार्य करू लागल्यास मुळीच नवल नाही. उलट ते अधिक प्रभावीपणे आणि व्यापक रीतीने परिणाम घडवू शकते. योगी महात्म्यांच्या बाबतीत तर हा अनुभव प्रकर्षाने येतो. त्यांच्या चैतन्यमय जीवनशक्ती व्यापकपणे एकाच वेळी अनेक ठिकाणी निरनिराळ्या रूपांनी कार्य करीत राहतात. भूत भविष्य वर्तमानाच्याही मर्यादा ओलांडून जातात. शुद्ध अहम तत्वात बिंबलेले चैतन्य म्हणजे तारा होय आणि भावतत्वात बिंबलेले चैतन्य म्हणजे रंग होय. तारा म्हणजे प्रकाशमय अवस्था आणि रंग म्हणजे भावमय क्रियाशील अवस्था. श्री रामतनूंचे अहम तत्व प्रकाशमान बनून ध्रुवाशेजारी गेलं आणि भावतत्व जीवनलहरींच्या रूपाने इथे आनंद भुवनात राहिलं. रामतनूंनी आपला देह विसर्जित केला, पण जीवनलहरींच्या रूपाने त्या इथे कायम राहिल्या आहेत. त्यांची समाजावरील माया, लोककल्याणाची तळमळ, सत्यनिष्ठा, भक्ती, पावित्र्य, त्याग, सेवा, तपोबल सर्व चैतन्य रूपाने या स्थानात वावरत आहेत. साधना मंदिरात त्यांची ज्योती आहे. समाधी स्थानात शांती आहे. कणाकणात जीवनकळा व्यापून राहिल्या आहेत. हे स्थान जिवंत आहे, जागृत आहे, साक्षात्कारी आहे. श्रद्धेने तळमळीने इथे येणाऱ्याला त्याचा रोमांचकारी अनुभव येत असतो. कित्येकांना रात्रीच्या नीरव शांत वेळी मूर्तिमंत रामतनू इथे वावरत असलेल्या दिसल्या आहेत. अनेक तऱ्हेचे साक्षात्कार घडतात, चमत्कार दृष्टीस पडतात. स्वप्नदृष्टांत तर वेळोवेळी कित्येकांना घडले आहेत, सतत घडत आहेत. लोकांची श्रद्धा त्यामुळे धावत येत असते. मंदिराचा खर्च. त्यांचे शब्द किंवा अंदाज देखील किती खरे ठरले हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. नव्या मुंबईची भविष्यवाणी तर वेगाने आकार घेऊ लागलीच आहे. गणेश मंदिराच्या खर्चाचा आकडाही तंतोतंत जुळून आला. श्री सामंतदादांनी गावच्या जंगलातील ओढ्याला बंधारा बांधून त्याचं पाणी गावच्या शेतीकडे वळवण्याची एक योजना आखली होती. त्यावेळी ते ठाणा म्युन्सिपाल्टीत चीफ ऑफिसर होते. 1941च्या नाताळच्या सुट्टीत ते बाहेरगावी जाण्याची परवानगी घेऊन तुर्भ्याला आले आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी ते बंधाऱ्याचं काम पूर्ण केलं. काम तळमळीने आणि वेगाने झाल्यामुळे 4-5 दिवसात ते पूर्ण झालं. बंधारा बांधून झाल्यावर बराचसा चुना, रेती वगैरे माल उरला होता. दादांची 4 दिवसांची रजाही शिल्लक राहिली होती. अचानक त्यांच्या मनात कल्पना सुचली, यावेळी श्री गणोबाचं मंदिर बांधून घ्यावं. श्री रामतनूंची इच्छा पूर्ण करावी. त्यांनी सर्व गावकऱ्यांना ती कल्पना सांगितली. सर्वजण आनंदाने सहकार्य द्यायला तयार झाले. दुसऱ्या दिवसापासून मंदिराचं बांधकाम सुरू झालं. गावकऱ्यांचे श्रम विनामूल्यच होते. फक्त बेलदाराची, गवंड्यांची मजुरी, चहापाण्याचा खर्च आणि चुन्याची किंमत यांचा हिशोब लिहिला जात होता. 4 दिवसात संपूर्ण दगडी घुमटी वजा पक्क मंदिर बांधून तयार झालं. एकंदर खर्चाचा आकडा काढला गेला. तो बरोबर 80 रुपये 6 आणे भरला. लोकांना आश्चर्य वाटलं. त्यांचे भावकुटुंब. रामतनूंचे हे सर्व पारमार्थिक विश्व हृदयाशी धरून त्याची मनोभावे जपणूक करणारे एक श्रद्धाशील भावकुटुंब पहिल्यापासूनच बनलं होतं. मुळात ही 4 भावंडं होतीच, पण सामंत कुटुंबाशी संबंध आल्यापासून त्यांचे भावनेने मानलेले हे दुसरे कुटुंब तयार झाले. मातोश्री म्हणजे श्रीमती लक्ष्मीबाई उर्फ ताई सामंत यांचे माहेरचे नाव वेणुताई. यांची रामतनूंवर मुलीसारखी माया असे. त्या त्यांना अगदी जीवाभावाने जपत आणि अखेरपर्यंत शांता या नावानेच संबोधित. रामतनूही त्यांना आपली आईच समजत आणि शेवटपर्यंत त्या देवळात आल्या
की स्वतः जपात असल्या तरी ते सोडून उभ्या राहत आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार करून पुन्हा त्या कार्याला लागत. सद्गुरूही त्यांचा उल्लेख नेहमी गौरवाने करीत. गाढव हाक्या बेलदार म्हणजे कैलासवासी डॉक्टर सीताराम विश्वनाथ उर्फ दादा सामंत हे नेहमी अशिक्षित अडाणी लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करायचे. म्हणून त्यांना देवाने गाढव हाक्या म्हटलं आणि दगडधोंड्याच्या बांधकामात रस घ्यायचे, मंदिरं घरं बांधायचे म्हणून त्यांना रामतनूंचे बेलदार म्हटलं. शिलेदार कैलासवासी श्री रंगनाथ विश्वनाथ उर्फ आप्पा सामंत हे रामतनूंच्या संरक्षणविषयक सर्व गरजा पूर्ण करायचे. त्यांना कपडे, साधन, सामुग्री पुरवायचे आणि त्यांची बाहेरील सर्व कामं पार पाडायचे. म्हणून त्यांना देवाने रामतनूंचे शिलेदार बनवलं. मोतारी कैलासवासी श्री यशवंत विश्वनाथ उर्फ भाऊ सामंत हे नेहमी रामतनूंच्या सेवेत असत. देवळात व्यवस्था पाहणं, प्रश्नांना आलेल्या माणसांची रामतनूंकडे वर्दी देणं, त्यांचे प्रश्न त्यांच्यापुढे ठेवणं आणि येतील ती उत्तरं त्या लोकांना वाचून दाखवणं, समजावून देणं इत्यादी कामं करीत. सद्गुरूंनी त्यांना मोतारी म्हटलंय. देवानेच हे कुटुंब नेमलं आणि रामतनूंच्या सेवेची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. या कुटुंबानेही ती तन मन धनाने परिपूर्ण रीतीने पार पाडली. रामतनू चरित्राच्या बहुतेक सर्व जडणघडणीत या कुटुंबाने फार मोठा महत्त्वाचा वाटा उचललाय. अजूनही उचलत आहेत. श्री सामंतदादांनी दुसऱ्या कोणाकडून एक पैसाही न घेता श्री रामतनूंचं मंदिर तर 3 वेळा सुधारून बांधलंच, पण आपल्या वडिलांच्या नावे एक मोठा ट्रस्ट निर्माण करून त्यातून देवस्थानच्या नित्यपूजे अर्चेची आणि वर्षाच्या सर्व उत्सवांची कायमची व्यवस्था करून ठेवली आहे. श्री रामतनूंनीही आपले पाठीराखे 4 भाऊ मानले. एक सख्खे भाऊ अण्णा आणि दुसरे 3 भावनेने मानलेले सामंत बंधू श्री सीतारामदादा, श्री रंगनाथ आप्पा आणि श्री यशवंत भाऊ. देवस्थानची दिशा व संदेश हे एकंदर देवस्थान पश्चिमाभिमुख आहे. गावच्या विस्तीर्ण तलावाच्या पूर्व किनारी प्रशस्त जागेवर गावाकडे तोंड करून उभं आहे. असं वाटतं की रामतनू शांतपणे बसून गावच्या बऱ्या वाईट सर्व गोष्टींचं निरीक्षण करीत आहेत आणि श्रद्धाळू सज्जन लोकांना वारंवार संदेश देऊन सावध करीत आहेत. कितीतरी लोकांना असे संदेश मिळाले आहेत आणि त्यांना नवा मार्ग सापडलाय. कित्येक बायकांचे बिघडलेले संसार पुन्हा रुळावर आलेत. रामतनू स्वप्नात येऊन सांगतात, अगं हल्ली देवळात येत नाहीस, देवळात येत जा, देव सगळं बरं करील. त्याप्रमाणे ती स्त्री दुसऱ्या दिवसापासून रोज श्रद्धेने देवळात येऊ लागते. फुलं उदबत्ती वाहून प्रदक्षिणा नमस्कार करून जाते. 8-15 दिवसात तिला अनुभव यायला लागतो. घरातील माणसं गोडी गुलाबीने वागू लागली आहेत. संसाराला बरकत येत चालली आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कितीतरी स्त्रिया आणि पुरुष नित्य दर्शनाला येत असतात. शिकलेला तरुण वर्गही त्याला अपवाद नाही. सकाळ संध्याकाळ लोकांची श्रद्धा धावत असते. या देवस्थानात श्री रामतनूंचे साधना मंदिर आणि समाधीस्थान म्हणजे नारायण मठ अशी 2 मंदिरं आहेत. समाधीस्थान साधंसंच होतं, पण नंतर ते सिमेंट कॉन्क्रीटने पक्क बांधून घेतलं आणि साधना मंदिर श्री सामंतदादांनी सिमेंट कॉन्क्रीटचं आणि राजस्थानी घुमटाचं बांधलेलं आहे. त्यात ज्येष्ठ कृष्ण एकादशी गुरुवार दिनांक 17 जून 1982 या दिवशी नव्या संगमरवरी मूर्तीचीही स्थापना झाली आहे. समोर गौरीकुंडाच्या कडेला श्री रामतनू बसले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे उंच आसनावर श्रीराम, लक्ष्मण, सीता उभी आहेत अशी एकंदर ध्यानरचना झाली आहे. आपल्या पत्नीच्या सौ सरस्वती काकूंच्या इच्छेला अनुसरून दादांनी मंदिराच्या समोर लहानशी घुमटी बांधून त्यामध्ये श्री मारुतीची स्थापना त्याच दिवशी केली आहे. या सर्व मंदिरातील सर्व श्रद्धास्थानांची नित्य शास्त्रोक्त रीतीने भावपूजा केली जाते. सायंकाळी धूपारती होते आणि त्यानंतर प्रार्थना, भजन इत्यादी होऊन आरती केली जाते. स्मृती लहरी गायल्या जातात. आळवणी म्हटली जाते. पूजा उपचारांमध्ये श्री सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे धूप आणि चंदन यांना अधिक महत्त्व दिलं जातं. 3ही स्थानांना धूप दाखवला जातो आणि समाधीवरील पादुकांना चंदनाचं शीतल लेपन केलं जातं.
धूपाची उत्तेजना आणि चंदनाची शीतलता रामतनूंच्या स्थानात कायम ठेवण्याची सद्गुरूंची आज्ञा आहे. साधना मंदिरात आणि समाधी स्थानात नंदादीप तेवत आहेत. मारुतीपुढे सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो. दर्शनाला येणारे लोक फुलांनी हारांनी मंदिराला मांगल्य आणतात. धूपबत्त्यांनी वातावरणात सुगंध पसरवतात. दर रविवारी आणि दर पौर्णिमेला गावकऱ्यांचं वारकरी पद्धतीचं भजन असतं. पौर्णिमेला पूर्वी पालखीही निघत असे. उत्सवांपैकी चैत्रात श्री रामनवमीचा उत्सव, भाद्रपद शुद्ध तृतीयेला श्री रामतनू पुण्यतिथी आणि आश्विन श्री दुर्गा नवरात्र हे उत्सव प्रमुख असतात. रामनवमीला पूजा भजन आणि कीर्तन यांचा जल्लोष असतो. रात्री सबंध गावात पालखीही फिरते. गावात पालखी फिरली म्हणजे गावच्या सर्व इडापिडा भूतबाधा वगैरे दूर पळतात अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. पुण्यतिथीला मुख्यतः पूजा भजन आणि अन्नसंतर्पण यांना महत्त्व असतं. त्या दिवशी भजनाला येणाऱ्या सर्व वारकरी मंडळींना महाप्रसाद दिला जातो. त्याच्या आधी गावच्या मारुतीच्या स्थानापर्यंत पालखीही जाऊन येते. घरोघरी रामतनूंच्या प्रतिमेचं स्वागत होतं. हार, फुलं, नारळ आणि दीपांनी तिची ओवाळणी होते.